दिशा सालियांच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेत या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली। आता त्यावरून राजकारणात आरोपांची राळ उठली आहे। सत्ताधारी नेते आदित्य ठाकरे यांना टार्गेट करू लागलेले आहेत। एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते। दिशा सालियांच्या विषयात तथ्य नसल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले। खोट्याचा नाईटा कराल तर बुमरँग होईल अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे। तर दिशा सालियांच्या विषयात तथ्य नसल्याची प्रतिक्रिया आता उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे। तर दिशा सालियान प्रकरणात खरं तर दिशाच्या वडिलांनी याचिका दाखल केल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिलीच प्रतिक्रिया समोर येते। दिशा सालियांच्या विषयात तथ्य नसल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। तर खोट्याचा नाईटा कराल तर बुमरँग होईल अशी प्रतिक्रिया देखील उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे। खरं तर कालपासूनच दिशा सालियान यांच्या वडिलांनी खरं तर याचिका दाखल केल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुद्धा आपल्याला राज्यात सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। आमच्या घराण्याच्या 6-7 पिढ्या जनतेसमोर आहेत, त्याच्यामुळे या विषयात काही तथ्य नाहीये। दूर दूर तक कोई असं ज्याला म्हणतो तसं काही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही। पण जर का राजकारण या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल। कारण खोट्याचं जर का तुम्ही नाईटा करणार असाल तर ते तुमच्यावरती बुमरँग होऊ शकेल, हेच या लोकांना मी सांगू इच्छितो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।